हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ। मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे एकाच दिवशी नागपुरात। फडणवीस उद्या नागपुरातील भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार, तर उबाठाच्या रामरक्षा पठण कार्यक्रमाला ठाकरे हजर राहणार। पुण्यातील बिल्डरने आत्महत्येप्रकरणी गुन्हे दाखल। रवींद्र धंगेकर पत्नी प्रतिभा धंगेकरांविरोधात गुन्हे दाखल। अन्य 14 जणांचाही समावेश। शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक। हॅकर्सनी 8 जणांकडून सुमारे 3,92,000 रुपये उकळले। सायबर पोलिसांकडून तपास सुरू। एनडीएच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत बैठक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरणार। आषाढी आधी पावसाचा अंदाज। 22 जुलैपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार। आता आशा बंगालच्या उपसागराकडून। महेश ट्युटोरियल्सच्या देशभरातील शाखा अचानक बंद। हजारो विद्यार्थी संकटात, पालक संभ्रमात। कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचं जाहीर। मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरीचा परवाना निलंबित। एफडीएची मोठी कारवाई। स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा। गोंदियात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ। शाळेत जात असताना मुलीवर कुत्र्यांचा हल्ला। मुलगी जखमी। घटना सीसीटीव्हीत चित्रित। कर्नाळ्याच्या समुद्रात 2 अल्पवयीन मुलं बुडाली। शोधकार्यासाठी कोस्ट गार्डची मदत। हेलिकॉप्टरद्वारे समुद्रात हवाई शोध मोहीम। केतन सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ समोर। साखरपुड्यावेळी कुटुंबासह दोघेही आनंदात। लग्नापूर्वीच केतनला मात्र संपवलं। कमी दरामुळे नाफेडच्या कांदा खरेदीला अल्प प्रतिसाद। 2 महिन्यात केवळ 19,400 मेट्रिक टन कांद्याचीच खरेदी। नीट यूजीचा निकाल जाहीर। हरियाणाचा पांशुल आणि पंजाबचा आर्यन देशात अव्वल। ओबीसी एसी एसटीचं कट ऑफ सेम टू सेम। सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 20वा दिवस। 9 किलोपेक्षा जास्त वजन घटलं। 20 तारखेच्या मोर्चात सामील होण्याचं आवाहन। देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। हरियाणातल्या जिंद ते सोनीपत दरम्यान सेवा। आखातात पुन्हा युद्ध पेटलं। अमेरिकेचे उत्तर इराणवर क्षेपणास्त्र हल्ले। इराणकडून शेजारील देश लक्ष्य। नमस्कार।